नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिनिटात बनवून तयार होणारी आणि महिनाभर टिकणारी कुरकुरीत अशी शेंगदाणा चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी आपण तेल घेतले आहे पॅन मध्ये 2 चमचे आणि अर्धी वाटी शेंगदाणे आपण छान मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। फार झटपट बनवून तयार होते ही आणि फार टेस्टी लागते खाण्यासाठी सुद्धा। आता शेंगदाणे तळून झाल्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आपण यामध्ये। ह्या सुद्धा तेलावर छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे, खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे। 12 ते 15 आपण लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेला आहे। ते सुद्धा छान आपल्याला मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं आपण हे छान फ्राय करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपली चटणी भरपूर दिवस टिकते, खराब होत नाही लवकर आणि क्रंची राहते शेवटपर्यंत। आता हे सर्व काढून घ्यायचं आहे आपलं तळून झालेलं मिरची आणि लसूण। थोडंसं आपण ह्याला थंड होऊ देणार आहोत 1 ते 2 मिनिटं। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत सर्व एक एक करून। हे बघा शेंगदाणे सुद्धा किती छान आपले लाल सर झालेले आहे, तळून छान कुरकुरीत झालेले आहे सर्व। आता हे पहिलं मिरची लसूण आणि जिरे आपण बारीक करून घेणार आहोत। थोडंसं मीठ टाकून घेतलंय आपण पाव चमचा आणि आता हे तळलेले शेंगदाणे टाकून आपल्याला मिक्सरवर प्लस मोडवर फिरवून घ्यायचं आहे, बंद चालू करून। फारही बारीक करायचं नाहीये ह्याला। हे बघा या टाइप मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। मिनिटात आपली शेंगदाणा चटणी बनून तयार झालेली आहे। आपल्याला दिसत असेल फार छान अशी कुरकुरीत चटणी आपली तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा रेसिपी। आपल्याला कुठे बाहेर गावी जायचं असेल तरी सुद्धा आपण हे चटणी एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवू शकतो, भरपूर दिवस टिकते आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहते। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।